वेगवेगळे आमच्याकडे डिपार्टमेंट्स आहेत. मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काम करणार आहे. अन्नधान्याचं डिपार्टमेंट असेल, रस्ते दुरुस्तीचं डिपार्टमेंट असेल, शाळेचं आहे खातं, शाळात पडलेले असतील, रस्ते पडलेले असतील, घरं पडलेले आहेत, हाऊसिंगवाले आहेत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेचे अधिकारी, असे वेगवेगळे आता औषधं लागणार त्या ठिकाणी. मग रोगराई तिथे वाढू शकते. मग त्यासाठी परत आपला आरोग्य खातं आहे, शेती खातं अर्थातच आहे. काय तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं जे आहे, जी काही मदत करता येईल ते मदत करतो. आता जे रेव्हेन्यूचे जे अधिकारी जे आहे, म्हणजे महसूलचे, ते पंचनामे करतात की इथे काय पेरा होता, किती नुकसान झालं, ही जमीन खरडून गेलेली आहे, मग आता काय करायचं, इथे बाग होती, ही बाग किती वर्षाची होती, आता जर ती गेली बाग तर त्याला किती वर्ष आणखी लागणार, किती नुकसान आहे, ह्या सगळ्याचा जो अभ्यास करून ते कलेक्टरकडे संकलित करून ताबडतोब ते सरकारकडे येतं. मग राज्याचं एकूण हे करता की बा इतकं आपलं राज्याचं नुकसान झालेलं आहे, एवढे पैसे लागतील. मग राज्य सरकार येईल, केंद्र सरकार येईल, कुठून येतील, परंतु ह्या शेतकऱ्यांना मदत आम्हाला द्यावीच लागणार आणि आम्ही ती करणारच. तर तूर्तच आहे. आता माझ्या खात्याच्या तर्फे काय तर माझ्याकडे गहू तांदूळ वाटपाचं काम असतं. तर प्रत्येक जे बाधित कुटुंब आहेत, तर प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ हे वाटपाचा कार्यक्रम, त्याचे ऑर्डर्स वगैरे जे आहे ते सगळं मी सकाळपासून दुपारपर्यंत सगळीकडे त्याचा जो आहे डिटेल माहिती घेऊन त्याप्रमाणे सगळं केलं. आणि आतापर्यंत जो म्हणजे दुपारपर्यंत आम्ही 26.5 मेट्रिक टन गहू, 26.5 मेट्रिक टन तांदूळ याचं वाटप आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये केलेलं आहे. आणि आणखी असे आधी सगळ्यांना दिलेले आहेत. आमचे जे रेशनिंग ऑफिसर आहेत ते तिथे जिथे जिथे अशा अडचणी आलेल्या आहेत, रेव्हेन्यू अधिकारी तुम्हाला सांगतील, एवढी घरं, एक कुटुंब आहेत, त्यांना ती सगळी आपली मदत ताबडतोब द्यायची.